सकल बंजारा समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी वाशीमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये जिल्ह्यातील बंजारा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। त्यांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे। या मोर्चाकारांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटमधून आरक्षण मिळावं यासाठी आज वाशिममध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी मोर्चेकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर काय सांगाल, तुमची काय मागणी आज भव्य मुळामध्ये मागणी हे आहे की गोरबंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं। त्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे, हैदराबाद गॅजेटच काही महत्त्वाचं नाही। या खानाखुना फार पूर्वीपासूनच्या आहेत, याच्यासाठी खूप मोठे आंदोलन झाले। महान तपस्वी डॉक्टर रामराव महाराजांनी प्रयत्न केलेले आहेत। सोबतच वसंतरावजी नाईक यांनी सुद्धा 2 वेळा प्रयत्न केले। गोर सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यामध्ये रस्ता रोको आणि आंदोलन झालेले आहेत, परंतु इथल्या शासन प्रशासनाला कुठल्याही प्रकारची कदर येत नाही आणि हा समाज आज त्रस्त झालेला आहे। आणि ही जी काही आरक्षणाची चळवळ आहे, ही आरक्षणाची चळवळ आता लोकांनी हातात घेतलेली आहे। त्याच्यामुळे आज तुम्ही हा क्राऊड पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलं असेल की सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा। जर सरकार निर्णय घेण्यासाठी दिरंगाई करत असेल तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, अशा पद्धतीचा प्रखर इशारा गोर बंजारा समाज बांधवाच्या माध्यमातून मी देतोय। दुसरीकडे आदिवासी समाजाकडून विरोध होताना आदिवासी बांधवांना कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही। त्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण असं आहे की आम्ही जी मागणी करतो आहे त्यांच्या ताटातलं कुठल्याही प्रकारचं आम्ही मागत नाही आहोत। आजही तीच भूमिका आहे, उद्या तीच भूमिका राहणार आहे। परंतु ज्या काही या देशामधल्या भारतीय संविधानाचा अभ्यास जर केला तर पर्याप्त प्रतिनिधित्व हे देशातली अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे। आणि पर्याप्त प्रतिनिधित्वाच्या आधारावर गोर बंजारा बांधवाचा एक नॅशनल लेवलला सर्वे व्हावा। त्या सर्वेच्या माध्यमातून लोकसंख्या निश्चित करावी। लोकसंख्येच्या आधारावर पर्याप्त प्रतिनिधित्व, ज्याला ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन म्हणतो, ते पर्याप्त प्रतिनिधित्वाच्या हिशोबाने आरक्षण द्यावं, अशा पद्धतीची ठाम भूमिका गोर बंजारा बांधवांची झालेली आहे। आरक्षण मिळालं नाही तर पुढची भूमिका काय? संपूर्ण भारतभर आंदोलन उभं केलं जाईल, कारण याचं नेतृत्व कोणी एक व्यक्ती करत नाही, संपूर्ण समाजाचं नेतृत्व करतो आहे। त्याच्यामुळे संपूर्ण भारतात आंदोलन उभं केलं जाईल। जसं की आपल्यासोबत या ठिकाणी मोर्चेकरी यांनी सांगितलेलं आहे की जर आरक्षण मिळालं नाही तर संपूर्ण भारतभर आंदोलन उभं केलं जाईल, असं यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।